उत्तम अन्न, ते पचवण्याची शक्ती, सुंदर पत्नी किंवा योग्य दाम्पत्य सुख, मोठी सुख संपत्ती आणि दान करण्याची क्षमता, ही सर्व गोष्टी कमी तपस्या, कमी मेहनत किंवा कमी गुणवत्तेच्या कर्माने मिळत नाहीत. त्यासाठी मनुष्याला मोठे प्रयत्न, शिस्त, संयम आणि उच्च चारित्र्याची आवश्यकता असते. चला आता श्लोकाच्या प्रत्येक भागात आपण समजून घेऊया. तर या श्लोकामध्ये शब्द आहे भोज्यम. भोज्यम म्हणजे काय? उत्तम अन्न मिळणे. आता आजच्या काळात जगात लाखो लोक आहेत ज्यांच्याकडे पैसा, संपत्ती आहे, पण उत्तम अन्न नेहमी मिळत नाही. कधी परिस्थिती, कधी आरोग्याच्या मर्यादा, तर कधी नशिबातच अडचण. समजा एखादी व्यक्तीकडे खूप पैसा आहे, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवतो, पण त्याचे जीवन तणावाने आणि धावपळीने भरलेले आहे. तो नेहमी बाहेरचे फास्ट फूड खातो. शरीर त्याला ते सहनच करू शकत नाही. त्याला ते अन्न मिळतं, पण खरं भोज्य, सात्विक, शुद्ध आणि आरोग्यदायी अन्न मिळत नाही. त्या उलट एखादा सामान्य माणूस, नेहमी मेहनत करणारा, सात्विक जीवन जगणारा, घरचे ताजे अन्न खातो, त्याला रोज भोज्यम म्हणजे उत्तम अन्न मिळते. म्हणूनच श्लोक सांगतो, उत्तम अन्न मिळणे ही तपस्याची कमाई आहे. तर दुसरा शब्द आहे भोजन शक्ती. भोजन शक्ती म्हणजे काय? अन्न पचवण्याची ताकद. ही गोष्ट तर आपण रोजच अनुभवतो. आज अनेक लोकांकडे पैसा आहे, अन्न आहे, पण पचनशक्तीच नाही. एखाद्याला 100 पदार्थ असलेले बुफे मिळते, पण डॉक्टरांनी त्याला सांगितलेले असते, तिखट खाऊ नका, तेलकट खाऊ नका, साखर कमीत कमी, मीठ मर्यादित. म्हणजे अन्न आहे, पण भोजनशक्ती नाही. मोठे अधिकारी, व्यावसायिक 40-50 वयानंतर पोट, गॅस, ॲसिडिटी, डायबेटीज हे सर्व वाढून जातात. म्हणूनच श्लोक सांगतो, फक्त अन्न मिळणे नव्हे, तर ते पचवण्याची शक्ती असणे हेही तपस्येचे फल आहे. 3 नंबर आहे रतशक्ती वरांगना, म्हणजेच दाम्पत्य सुख मिळणे. हे येथे अर्थ सुंदर पत्नी असा वरवर दिसतो, पण वास्तविक अर्थ खूप खोल आहे. इथे वरांगना म्हणजे सुंदर, बुद्धिमान, निष्ठावान, परस्पर आदर करणारी पत्नी किंवा जीवनसाथी. आज कितीतरी घरामध्ये भांडण असते, मतभेद असतात, तणाव असतो. समान टिकण्यासाठी संयम, आदर, समजूत या गुणाची गरज असते. हे गुण एका दिवसात तयार होत नाहीत. समजा एखादी पत्नी किंवा पती रागीट आहे, स्वभाव चंचल आहे, रोज चिडचिड करतो, तर एखादी पत्नी सतत तक्रार करते, कमीपणा दाखवते. पण दुसरीकडे एक दाम्पत्य आहे, ते तडजोड करते, एकमेकाला समजून घेते, एकमेकांना उभे करते. अशा वेळेस त्या नात्यातून मिळणारे सुख हे तपस्येने, स्वभाव घडवण्याने मिळालेले असते. म्हणून श्लोकाचा अर्थ असा आहे की सुखी दाम्पत्य जीवन हीच मोठी तपस्या आहे. 4 नंबर आहे विभव. विभव म्हणजे काय? संपत्ती. संपत्ती मिळवणे ही कोणत्याही सामान्य कृतीचे शक्य नसते. आपल्याला मेहनत, ज्ञान, कौशल्य, संयम, योग्य निर्णय क्षमता या सर्व गोष्टीचा सार आवश्यक असतो. आज मोठमोठ्या उद्योगपतीचे जीवन आपण पाहतो. त्यांनी एका दिवसाचा संघर्ष करून सर्व संपत्ती मिळवलेली नसते. त्याने वर्षानुवर्ष केलेले प्रयत्न, त्याग, अपयश, पुन्हा उठणे ही तपस्या आहे. टाटा, अंबानी, बिर्ला यांच्या यशामागे स्वच्छ प्रतिमा, शिस्त आणि प्रामाणिक काम आहे. ते अल्प तपस्या करणारे लोक नाहीत. म्हणूनच विभव म्हणजे केवळ पैसा नाही, तर मेहनतीने मिळवलेली स्थिर संपत्ती. 5 नंबर आहे दानशक्ती. दानशक्ती म्हणजे काय? दान करण्याची क्षमता. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. दान करण्याची
फक्त पैसाच पुरत नाही, त्यासाठी मोठे मन, उदार स्वभाव, निस्वार्थी वृत्ती आवश्यक असते. आज अनेक श्रीमंत लोक आहेत, पण दान करायला त्यांना इच्छा नसते, कारण मन उदार नाही. तर काही लोक थोडे कमवतात, पण मोठ्या मनाने इतरांना मदत करतात, कारण त्यांच्यात दानशक्ती असते. ही एक तपस्या आहे. उदाहरण असे आहे की संत तुकाराम महाराज, दानशूर राजा हरिश्चंद्र आणि काही समाजसेवी लोक, ते कमी कमवत असे, पण ज्याचं असे की ते दान करत असे. म्हणूनच दान ही देखील सर्वात मोठी साधना आहे. तर यामध्ये श्लोकाच्या शेवटी सांगतो, ना अल्पश्य तपस फलम. याचा अर्थ असा की कमी प्रयत्न, कमी संयम, कमी शिस्त यावर हे फळ मिळत नाही. आज लोक जलद यश शोधतात, लगेच पैसे, लगेच आरोग्य, लगेच नातेसंबंध सुधारावेत, लगेच मोठेपणा मिळावा. पण श्लोक आपल्याला शिकवतो, मोठ्या गोष्टीसाठी मोठी तपस्या लागते. जसे एखादा शेतकरी महिन्याचे परिश्रम करतो तेव्हा त्याला पीक मिळते. एखादी विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो तेव्हा यश मिळते. एखादी खेळाडू रोज सराव करतो तेव्हाच त्याला पदक मिळते. तशीच जीवनातील उत्तम अन्न, आरोग्य, दाम्पत्य सुख, संपत्ती आणि दानशक्ती ही मोठ्या तपश्चर्येने मिळतात. म्हणून मित्रांनो, हा श्लोक आपल्याला जीवनातील सर्वात मोठा धडा देतो. सुख, संपत्ती, आरोग्य, नाती कोणतीच गोष्ट कमी प्रयत्नाने मिळत नाहीत. शिस्त आणि तपस्या करूनच ती मिळते आणि ती टिकते. याचा स्वीकार केला तर आपले जीवन बदलू शकते. आपल्याला अशाच प्रकारचे चाणक्याचे श्लोक आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर